श्री साई लीला मासिक 1925 अंक 4 महाराजांचे अनुभव श्री साईनाथ सुप्रसन्न. श्री साई लीला करते याच महाराजांवर त्यांचाच प्रेरणेने एक भूपाळी व एक आरती तयार केली आहे. ती आरती व भूपाळी देण्यापूर्वी महाराजांचे चरणी माझी भक्ती कशी जगली हे लिहून कळविण्याची मी आपली परवानगी घेतो. ती आरती भूपाळी व ते अनुभव आपल्या सन्मान्य श्री साई लीलेच्या एखादे अंकात प्रसिद्ध करण्यास सविनय प्रार्थना आहे. इसवी 1910 साली माझे सद्वर्म दीप मासिक सुरू असताना मी पैशाच्या काही अडचणीत होतो. त्यावेळी एके दिवशी मला एक स्वप्न पडले. स्वप्नात पुणे येथील आर्य विजय छापखान्याचे मालक येऊन म्हणाले, तुम्ही संकटात का पडलात? बाशीरजवळ वैराग आहे, तेथे जा. तेथे एक सत्पुरुष आहेत, ते तुमचे संकट निवारण करतील. मी तेथे गेलो तेव्हा असे पाहिले की एका झाडाखाली एक सत्पुरुष तृणासनावर गुडघे उभे करून आणि हात उशाखाली घेऊन उताने पडले आहेत. मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि गहीवरून प्रार्थना केली की महाराज, संकटातून तारा. लागलीच महाराजांनी परमेश्वर तुला मुक्त करील असे आश्वासन देऊन मला स्नान घालतोस का असे विचारले. मी म्हणालो, होय घालतो. जवळच एक ओढा होता, तेथे महाराजांना नेऊन स्नान घातले. इतक्यात एक मुलगा व एक मुलगी येऊन महाराजांना म्हणाली, महाराज प्रसादाला चला. तेव्हा ते लागलीच मला म्हणाले, तू येतोस का? मी होय म्हणालो. पुढे ती लहान मुले व पाठीमागे महाराज व त्यांच्या मागे मी असे चाललो असता सर्वांच्या पुढे टिळक मूर्ती चालली आहे असे दिसले. दिवस पाऊसकाळाचे असावेत. सर्व रान हिरवले होते. आकाश अभ्राच्छादित होते. एका बांधावरून आम्ही चाललो होतो. इतके पाहून मी एकदम जागा झालो. नंतर मी एका संकटातून मुक्त झालो. काही दिवसांनी माझे परम मित्र देव मामलेदार, त्यावेळी हे डहाणूस होते, त्यांचे कनिष्ठ बंधू गणपतराव देव यांची माझी मुंबईस भेट झाली. त्यावेळी ते गुराच्या डॉक्टरीचा अभ्यास करीत होते. त्यांनी मला शिर्डीच्या महाराजांची काही हकीकत सांगितली व ते म्हणाले, आमचे वडील बंधू शिर्डीस गेले होते, त्यांना त्यांची हकीकत विचारा. त्या दिवशी मला बडोदे येथे जावयाचे होते. मी निघून गेलो. त्यापूर्वी माझी देव मामलेदार यांची भेट झाली होती. त्यांना मी हे वरील स्वप्न सांगितले होते. त्यावेळी त्यांनी मला इतकेच उत्तर दिले की कोणातरी सत्पुरुषाचे दर्शन तुम्हाला होणार आहे. हे स्वप्न पडल्यावर सुमारे 2 वर्षांनी सन 1912 साली मला लिव्हर झाल्यावर मी मुंबईहून डहाणूस माझ्या मित्राकडे गेलो. तेथे त्यांनी डॉक्टराकडून औषधोपचार सुरू केले. प्रकृती साधारण सुधारत चालली होती. तेव्हा म्हणजे 8-10 दिवसांनी शिर्डी येथे महाराजांच्या दर्शनाला ते मला घेऊन गेले. जाताना औषधाची बाटली गुप्तपणाने बरोबर नेली होती. हे दिवस मार्गशीर्ष मासाचे होते. आम्ही सकाळी कोपरगावात जाऊन पोहोचलो. थंडीचे दिवस होते. तशातून मी फार अशक्त झालो होतो. तरी माझ्या मित्राने गोदावरीत मला स्नान घातले. आमची सर्वांची स्नाने झाल्यावर आम्ही कोपरगावाहून टांग्यातून निघालो. शिर्डीत सुमारे 10 वाजता पोचलो व भक्त शिरोमणी काकासाहेब यांचे वाड्यात जाऊन उतरलो. नंतर आमच्या सामानाची व्यवस्था लागल्यावर आम्ही महाराजांच्या दर्शनास गेलो. माझे मित्र नेहमी एकटेच जात असत. यावेळी ते कुटुंबातील सर्व मनुष्य घेऊन गेले होते. मशिदीच्या पायऱ्या चढून आम्ही वर जातो तोच महाराजांनी माझ्या मित्रास विचारले, काय सावकार आलात? बरोबर किती माणसे आणलेत? 10-12 आणली म्हणून सांगितले. हा महाराजांच्या अंतर्ज्ञानाचा पहिला
मला पाहण्यास मिळाला. आणखी महाराजांच्या अंतर्ज्ञानाचे 2 अनुभव मला पाहण्यास मिळाले. आम्ही महाराजांच्या चरणावर मस्तके ठेवली आणि यथाशक्ती दक्षिणाही दिली. परंतु त्यावेळेस मुलांचा हातून 8 आणि दक्षिणा द्यावयाची माझ्या मित्राच्या मनातून होते. परंतु नाणे न मिळण्यामुळे उद्या देऊ असे माझ्या मित्राच्या मनात आले. म्हणून मुलाच्या हातून दक्षिणा दिली नाही. म्हणून महाराजांनी म्हणले, मुलाकडून देवावयाची दक्षिणा 2 रुपये आताच देऊन टाक, म्हणजे झाले. हा दुसरा अनुभव झाला. तिसरा अनुभव पुढे एखादे वेळी देईन. नंतर आम्ही उभयतांनी महाराजांची काही वेळ पादसेवा केली. नंतर त्यांच्या मुखबाग गंगेचे प्राशन केले. काही वेळाने बाबांच्या हातच्या विभूतीचा प्रसाद घेऊन आणि बाबांची आज्ञा घेऊन आम्ही आमच्या बिराडी गेलो. आम्ही आमच्या बिराडी गेल्यावर गुप्तपणाने आणलेले औषध व्यवसायास लागलो असता माझ्या मित्रांनी माझ्या हातून बाटली घेऊन ओतून टाकली आणि लागलीच म्हणाले, येथे औषध घ्यावयाची नाही. मग काही वेळाने आम्ही 2 प्रहारच्या आरतीला गेलो. त्यावेळी सर्व लोक मोठ्या भक्तीने आरत्या व स्तोत्र म्हणत होते. त्यावेळी मी महाराजांच्या समोर खांबाला टेकून उभा होतो. तेव्हा माझी पूर्ण खात्री झाली. मी डहाणूस अत्यावस्थ आजारी असून 1 महिना स्नान केले नव्हते. दररोज रात्री जीव गळवळले. एके रात्री तर जीव फारच गळवळला व देहाचे काय होते ते समजेना. परंतु मित्राच्या आग्रहामुळे तसाच शिर्डीस गेलो. वाटेत श्री गोदावरीचे जबरदस्तीने स्नान केले. परंतु प्रकृती बिघडण्याचे ऐवजी सुधारत चालली. घासभर भात खात नसे, त्याचे ऐवजी एक बाजरीची भाकरी खाऊ लागलो. 8 दिवसात प्रकृती उत्तम झाली. परत येताना एकादशी होती. मला पेरू बाधत असल्यामुळे मी ते कधी खात नव्हतो. परंतु माझ्या मित्रांनी त्या दिवशी फराळाकरिता खूप पेरूच घेतले व सर्वांबरोबर मलाही दिले. मी यथेच खाल्ले. परंतु मजा ही की मला त्यावेळी ते बिलकुल बाधले नाहीत. नंतर मी सुखरूप कल्याणपर्यंत मित्रांच्या बरोबर आलो व मुंबईस गेलो. संत लीला यालाच म्हणतात. बाबांचे स्मरण झाले म्हणजे परमानंद होतो. भूपाळी उठी लवकरी गोपाला, सावल्या या चालीवर. उठा साईबाबा, उठा हो गुरुदेवराया, उत्कंठित बहु भक्तवृंदा हा कमलमुखा निरखाया. उठा साईबाबा, त्यजी रजनी तिमिर शालू, हा हेम वसन दिन लयाला. करी पक्षीगण मोदे किळविळ, मृदू मंजुलाच्या बोला. विविध मनोहर कुसुम सुगंधित पणू घेऊनी आला. शीत समीरण मंद गतीने पदन मनाला. उठा साईबाबा, उठा हो गुरुदेवराया, उत्कंठित बहु भक्तवृंद हा कमल सुखा निरखाया. कुमती काकडे जाळूनी सज्जन स्तब्ध उभे राहती. नर नारीगण बाल बालिका शिर प्रेमे नमविती. आस लागली अंतःकरणी प्रभू पदसेवेची. भक्त शिरोमणी त्यजूनी आले गृहमायासाची. उठा साईबाबा, उठा हो गुरु देवराया, उत्कंठित बहु भक्तवृंद हा कमलमुखा निरखाया. अमर भामिनी यक्ष किन्निरी मधुगायन करीती. गुरुपद दर्शन कांची मुनिजन योगेश्वर ध्याती. पुण्य सरस्वती गंगा गोदा स्नान बालू पाहती. कृपा करा हा दासावरी ही कृष्ण तनय विनती. उठा साईबाबा, उठा हो गुरुदेवराया, उत्कंठित बहु भक्तवृंद हा कमलमुख निरखाया. उठा साईबाबा. आरती श्री साईबाबांची. व्यक्त सनातन गुरुस्वरूपी कवणा. गुरुस्वरूपी कवणा. सत्य ज्ञान न म्हणूनी भक्तया शरणा. ब्रह्मानंदी स्थित जे युक्त चिदाभरणा.
युक्त चिताभरणा, पाणी द्वय त्या जोडून शिर ठेवित चरणा. जय देव जय देव जय श्री सद्गुरु साई, श्री सद्गुरु साई. आरती ओवाळू तुझ पनगशाई. जय देव जय देव. साई स्वरूपाची मज खूण मणी पटली, खूण मणी पटली. दत्त गुरुची मानव मूर्ती अवतरली. अखंड सुंदर कीर्ती जगती दुमदुमली, जगती दुमदुमली. इप्सित दानी लज्जित कल्पलता झाली. जय देव जय देव जय श्री सद्गुरु साई, श्री सद्गुरु साई. आरती ओवाळू तुझ पण गशाई. जय देव जय देव. संकट जलनिधी पासून भक्ता मुक्त करी, भक्ता मुक्त करी. स्वप्नी दर्शन देऊनी धरी, कर अभयश्री. धीपूर यक्तिन सेवित भरत दिवानन स्वामी, भरत दिवानन स्वामी. शिलधी माझी पाहता दिसला तिची तुम्ही जवदेव. जय देव जय देव जय सद्गुरु श्री साई, श्री सद्गुरु साई. आरती ओवाळू तुझ पण नाई. जय देव जय देव. रोगी तीर्थ प्रसादे मुक्तची बहु होती, मुक्तची बहु होती. हिंदू यवन जनावरे प्रेमा धरिती. अधिकारा भक्ता उपदेशा करीती, उपदेशा करीती. कृष्ण सुताला आला अनुभव निज चित्ती. जय देव जय देव जय श्री सद्गुरु साई, श्री सद्गुरु साई. आरती ओवाळू तुझ पनगशाई. जय देव जय देव. बाबांचा अनुचरानुचर सखाराम कृष्ण पांगारकर, तिकोने कोळवण संभोर. श्री साईनाथ प्रसन्न, अंधेरी, तारीख 26/25. श्री साईबाबाबद्दलच्या माझ्या अनुभवास आपल्या मासिकात स्थळ मिळण्यास विनंती आहे. शकी 1835 साली अंधेरी गावातील चाल बांधण्यापूर्वी मी गावाचे बाहेर माझे शेतावरील घरात बरीच वर्षे राहत होतो. तेथे आमच्या सोबतीला एकही मनुष्य नसे व ते ठिकाण एखाद्या निर्जन वनासारखे होते. त्याच वेळी अंधेरी गावात चोरांचा सुलसुलाट फारच झाला होता. अशा स्थितीत आम्हाला दुसऱ्या कोणाच्या सोबती खरीच्या त्या शेताघरील घरात राहणे फारच धोक्याचे व भयाचे वाटू लागले. एके दिवशी रात्री माझ्या स्वप्नात श्री समर्थ आले व म्हणाले, अरे घाबरतोस कशाला? उद्या तुझे रक्षण करण्याला मी 10 पठाण आणून ठेवतो, घाबरू नको. दुसरी दिवशी सकाळीच बाबाही स्वप्नात सांगितल्याप्रमाणे फक्त 10 धोबी माझ्याकडे राहण्यास जागा मागण्यास आले. मी त्यांना राहण्यास जागा दिली व ते अद्यापपर्यंत तेथेच राहत आहेत. अनुभव नंबर 2. शेतावरील आमच्या जुन्या विहिरीचे पाणी उन्हाळ्यात आटत उसे व नंतर तेथे धोबी राहण्यास आल्यापासून पाण्याचा फारच तुटवडा पडू लागला. तेव्हा दुसरी विहीर खणण्याचे मी मनात योजले. कोणतेही काम मी श्री समर्थाच्या आज्ञेशिवाय करीत नसे. म्हणून मी शके 1835 सात शिर्डीस गेलो व विहीर खणू किंवा नको ते समर्थांना विचारले. बाबा म्हणाले, अरे जा विहीर खण, मस्त पाणी लागेल. नंतर घरी आल्यावर मी विहीर खणण्याचे काम सुरू केले. त्या विहिरीस पाण्याचे मोठे झरे लागले व ते पाणी फारच चांगले आहे. अनुभव नंबर 3. शेतावरील घरात राहण्याने आमच्या मुलांच्या शिक्षणाची फारच गैरसोय होऊ लागली. कारण आम्ही रेल्वे लाईनीच्या पलीकडे राहत असून तेथून शाळा अर्ध्या पाऊण मैलावर आहे. अशा ठिकाणाहून मुलांना एकट्यानं शाळेत पाठविणे आम्हास फारच धोक्याचे वाटत होते. तेव्हा मुंबईस किंवा दुसरे एखादे ठिकाणी घर घेऊन तेथे राहावे अशी माझी उत्कट इच्छा होती. त्याप्रमाणे मी शिर्डीस गेलो व समर्थांना म्हणालो, बाबा शेतावरील घरात राहण्याचा मला कंटाळा आला आहे व कुठेतरी
एखादे घर घेऊन तेथे राहावे अशी माझी इच्छा आहे. बाबा म्हणाले, अरे जा, काही काळजी करू नको, मी तुला गावात घर देतो. नंतर मी घरी आलो. काही दिवसांनी म्हणजे शके 1838 सालात अंधेरी गावातील एक उत्तम प्रकारची जागा विकत घेण्याची मला संधी आली व मी ती जागा विकत घेतली आणि बाबांच्या आज्ञेने तेथे चाळ बांधण्यास सुरुवात केली व शके 1847 चाळीचे काम पूर्ण झाले. हल्ली आम्ही तेथेच राहत आहोत. आपला रामचंद्र सीताराम देव, अंधेरी. श्री सद्गुरू साईनाथ, श्री सौ छोटूबाई यांचे आणखी अनुभव. माझ्या एका बालपणाच्या वेळेस असे झाले की मी 4 दिवस अडले. सांताक्रूज हे 7-8 वर्षापूर्वी काही सवलते संबंधी खेडेगावासारखेच होते व प्रसंगविशेषी डॉक्टरची गरज लागू नये म्हणून सुटकेच्या कामी प्रवीण अशी नर्स आणीत असो. तथापि श्री साई माय माऊलीस आपली लीला दाखवावयाची होती. 4 दिवस नर्सने तिची शिकस्त केली. 4थ्या दिवशी संध्याकाळी 4ची सुमारास ती नर्स माझ्या बहिणीला हळूच सांगू लागली की मी आता नुकताच जो उपाय केला आहे त्याच्या पलीकडे माझी मती चालत नाही व आता मी खाली जाऊन प्रधान साहेबास सांगते की डॉक्टरशिवाय सुटका होणे शक्य नाही. तेव्हा आमच्या बहिणीने अगदी हताश होऊन नर्सला म्हणले, 4 दिवस काढले तशा आणखी 4 मिनिटे थांबा, मीही माझा शेवटचा उपाय करून पाहते. ती नर्स तिला म्हणते, पहा, जोखम तुमच्यावर राहील. काही चिन्हावरून मला आता 2 जीवाचा मुळीच भरवसा देता येणार नाही. बहिणीने तिचे ते बोलणे नीट ऐकूनही घेतले नाही व एकदम श्री बाबांच्या मोठ्या फोटोजवळ पदर पसरून नमस्कार करण्यास बसली व श्री माऊलीची धावा असा केला की, बाबा, आता या क्षणी डॉक्टर केव्हा येईल, हे भयंकर अरिष्ट कोण निवारेल? श्री माऊली धाव, तुझ्याशिवाय आम्हाला कोण तारील? आमचा अंत पाहू नकोस, कृपा कर. अशा दीनमानीने प्रार्थना सुरू केली व नर्स तर जवळ बसून हे सर्व पाहतच आहे. इतक्यात मुलगा जन्मला. मला देखील आश्चर्य वाटले, रडू लागला. मी सुद्धा विचारू लागले, जन्मला ना? नर्सच्या हाताशी एक सुईने होती, तिची सुद्धा नर्सला गरज लागली नाही. नर्स म्हणू लागली, हा तुमचा देव आहे तरी कुठे? या बाईची सुटका नीट होण्याची आमची आशा सुटली होती. मूल तर आता गुदमरलेच होते. एका क्षणात आम्हास आज हा चमत्कार दिसून आला आहे. डॉक्टरला कितीही सांगितले तरी खरे वाटणार नाही. 4 दिवस तुम्ही माझी मेहनत पाहिलीत व बाईची काय हालत झाली होती तीही पाहिलीत. 1 मिनिटात बाबांनी सर्व काळजी दूर केली. माझी बहीण नमस्कार करून बाबांच्या तस्विरी पुढून उठली सुद्धा नव्हे. यापेक्षा जास्त काय प्रचिती देतील? क्षणोक्षणी श्रीमाय आम्हास तरीत आहे व आपली खून देत आहेत. मनुभोजोपदेशी भवूरता बैजापूर यास आलेला श्री साईबाबाबद्दलचा अनुभव रामचंद्र दादा पाटील कोते यांनी लिहून घेऊन पाठविला तो. 3 वर्षापूर्वी मला फार फेंपरे येत असे. त्या कामी पुष्कळ औषधोपचार केला परंतु कशानेही गुण आला नाही. फेफरे म्हणजे फिट येण्याचे कारण समर्थ शिर्डीस असता मी व माझे मामा असे दर्शनास आलो होतो व त्यावेळी माझे मामाने आमचे काम संबंधी नवस केला होता. ते आमचे काम झाले परंतु नवस फेडण्याचे विसरून गेलो. तेव्हा 3 वर्षे अलीकडे वर लिहिल्याप्रमाणे होऊ लागले. नवसाची आठवण झाली. नंतर समर्थास विनंती करून दर्शनास आलो. पहिले गुरुवारी दर्शन घेऊन चुकीबद्दल क्षमा मागितली. पुढे दर गुरुवारी समर्थाचे दर्शनास येऊ लागलो. असे 5 गुरुवार झाले. शिर्डीस आल्यापासून फेफरे म्हणजे फिट येण्याचे बंद झाले. आजपर्यंत 5 गुरुवार झाले नवस फेडला. आळंदी देवाची तारीख 14/5/25.
श्री लक्ष्मीबाई ठोसे यांचे श्री साईबाबाबद्दल अनुभव. श्री साईबाबा हे नावही मला माहीत नव्हते. अशा वेळी म्हणजे 1912 तर मी माझे वडिलांचे घरी देवघरात पूजा करीत होते. देवघर माडीवरच आहे. मला उपासना श्रीरामजीची म्हणून श्री हनुमंता मूर्ती पूजेस आहे. पूजा झाल्यावर पुढील माडीवर झोपाळा होता. तेथे आले. समोर जांभळीचे झाडावर एक तेजस्वी माकड दिसले. ते लगेच खिडकीत आले व क्षणात नाहीसे झाले. रात्री स्वप्न पडले. त्यात श्री साईबाबा आले व म्हणाले, शिर्डीत तुझा राम आहे, तू तिथे ये. मग माझे गुरुकडून मला शिर्डीची माहिती मिळाली. 1913 साली मी शिर्डीला गेले. तेथे बाबांना पाहिले व स्वप्नातील मूर्ती ती ही अशी खात्री झाली. तेव्हापासून बाबा समाधीस्थ होईपर्यंत दर साल दर्शनात जात असे. 1917 साली मी तेथे गेले असता दुपारची आरती होऊन जेवण झाल्यावर मला माझ्या शेताबद्दल बाबांना विचारावे असे मनात आले, परंतु स्वतः विचारण्याचे धैर्य होईना. म्हणून माधवराव देशपांडे यांस तुम्ही माझे शेताबद्दल बाबांना विचारा असे सांगितले. ते म्हणाले, आपले आपण पुसावे. मी मशिदीत आले तो बाबा समोर भिंतीला धरून वाण्याला शिव्या देत होते. शिव्या फारच अस्सल होत्या. लाल झाले होते. मी दूर उभी राहिले. 10 मिनिटांनंतर कट्ट्याचे वर जाऊन बाबांचे जवळ बसले. अण्णा चिंचणीकर जवळ होते. ते बाबांचे पाय दाबू लागले. जोगही आले. बाबा म्हणाले, अण्णाने काकीला बुडविली, सफाई वाटोले केले, मला त्रास लई दिला. अण्णा चिंचणीकर जोगास म्हणाले, मी कुणाचे घेतले नाही व कुणाला बुडविले नाही व बाबा कधी त्रास दिला. इतक्यात मजकडे पाहून मला वर बोलविले व पाय चेपण्यास दिला व पाठीवर हात फिरविला आणि म्हणाले, काकी खाऊ दे ग, अण्णाच खातो ना, फिर्याद करू नको, अल्ला आपणास देईल, कमी करणार नाही. तू, मी व अण्णा नाशिकास राहू. माझ्या बापाचे नाव अण्णा. माझ्या सावत्र आईचे व माझे जमेना. मला पोटगीकरिता सासऱ्याने जमीन दिली होती, ती बाप देईना व घरी ठेविना, म्हणून फिर्याद कर असे काही लोक म्हणतात. बाबांचे आज्ञेप्रमाणे मी फिर्याद केली नाही. मला प्रथम त्रास झाला. नंतर नर्स मिडवाईफची परीक्षा पास झाले. बाबांनी सांगितल्याप्रमाणे अल्ला देत आहे व कमी पडत नाही. शंकर वासुदेव सोमण राहणार खांडवे यांजला आलेला श्री साईबाबांचा अनुभव. हे श्री साईबाबांचे भक्त आहेत. गणेश गंगाधर मराठे हे त्यांचे मेहुणे, म्हणजे त्यांची बहीण त्यांना दिली होती. ती हल्ली हयात नाही. मराठे यांची दुसरी बायको गरोदर होती. ती त्यांच्या एक मुलगा आणि मुलगी सोमण असे इसवी 1918 साली शिर्डीस होते. हे आधीच तेथे गेले होते आणि मी मराठे हे बेलापूर नजीकडे खंडाल्यास होते. तेथून सोमनाने त्यांना भेटावयास शिर्डीस बोलविले म्हणून तारीख 13 जानेवारी 1918 रोजी ते तेथे आले होते. तेथे असता त्यांचे कुटुंबास बालंतपणासाठी खांडव्यास घेऊन जाऊन काय म्हणून सोमनाने श्रीस विचारिले. बाबा म्हणाले, या खेपेस नको, पुढील उपेस पाहू, जिकडचे तिकडे होईल तेच बरे. तेव्हा मी सोमनाने तो बेत रहित केला. पुढे मी मराठ्याने आपले बायकोला बालनपणास साताऱ्यास पाठविले. तेथे प्रसूतीनंतर सुमारे 1 महिन्याने त्यांची मुलगी सुमारे 4 वर्षाची अकस्मात माडीवरून खाली रस्त्यात पडून डोक्यात जखम झाली व 2-3 दिवसात तिचा अंत झाला. हा अपघात साताऱ्यासाच
घडावयाचा परमेश्वरी संकेत होता. म्हणून बाबांनी तसे सांगितले व तसे करून उगीच जनाच्या दृष्टीने सोमनारवर जो अपयशाचा आळ आला असता तो टाळला.